नाशिकमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडली आहे। प्रवीण धायगुडे वय वर्ष 15 हा 10वीत शिकणारा अत्यंत शांत आणि हुशार मुलगा दररोज सकाळी उठून अभ्यास प्रमाणे आपला व्यायाम करायचा। दररोज प्रमाणे प्रवीण आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांना अंघोळ करून फराळ करताच त्याच्या पोटातून छातीतून जो काही भयंकर प्रकार या 15 वर्षाच्या प्रवीण सोबत घडलाय तो ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल। 10वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आषाढी एकादशीच्या दिवशी ही भयंकर घटना नाशिकमध्ये घडली आहे। प्रवीण धायगुडे वय वर्ष 15 असं हा 10वीत शिकणारा अत्यंत शांत आणि हुशार मुलगा दररोज सकाळी उठून अभ्यास करायचा, तसेच त्याला दररोज व्यायाम करायचाही छंद होता। दररोज प्रमाणे प्रवीण आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांना अंघोळ करून आपला नेहमीप्रमाणे व्यायाम करत असताना त्याच्यासोबत काही भयंकर प्रकार घडला। ते पाहून त्याच्या घरच्यांचा थरकाप उडाला। प्रवीण व्यायाम करत असताना त्याला आपल्या छातीमध्ये काहीतरी जाणवू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागलं आणि तेवढ्यात तो अचानक खाली कोसळला। जोरात आवाज आल्यानंतर आईनं धाव घेतली। प्रवीण कोसळलेला पाहून त्याला तातडीनं रुग्णालयात नेले। डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले। प्रवीणचा मृत्यू झाल्यानंतर धायगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे।